गुड मॉर्निंग मित्र हो. आज आपण टेक्निक्स ऑफ डायरेक्शन या विषयावर चर्चा करणार आहोत. डायरेक्शन म्हणजे संचलन आहे आणि टेक्निक्स म्हणजे तंत्रे आहेत. म्हणून संचलनाची तंत्रे कोणती? आतापर्यंत आपण संचलन म्हणजे काय, संचलनाचे अर्थ, संचलनाचे स्वरूप, संचलनाची वैशिष्ट्ये हे सर्व पाहिलेले आहेत. परंतु संचालन करत असताना संचालन म्हणजे व्यवस्थापकाने केवळ सहाय्यकांना आदेश देणे नव्हे, तर संचालन कार्यामध्ये व्यवस्थापकाने सहाय्यकांना विश्वासात घेणे, समजून घेणे, त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन करणे, सहाय्यकांच्या अडचणी तत्परतेने दूर करणे, सहाय्यकांना आवश्यक ते अधिकार देणे, सहाय्यकाच्या कामावर देखरेख ठेवणे, त्यांचे प्रभावी रीतीने नेतृत्व करणे, कारखान्याच्या संघटनेमध्ये विविध प्रकारे समन्वय साधणे, अशा अनेक क्रियांचा त्यात समावेश होत असतो. संचालनाचे कार्य परिणामकारक व्हायचे असेल तर व्यवस्थापकाने या सर्व क्रिया अशा रीतीने करायला हव्यात की ज्यामुळे अपेक्षित परिणाम साध्य करून घेता येतील. याकरिता व्यवस्थापकांना संचालनाचे योग्य तंत्रे निवडावी लागतात. यामध्ये स्थूल मानाने संचालन करत असताना संचालनाचे 3 तंत्रे आहेत. एक, सलामसलत करून संचालन करण्याचे तंत्र. 2, एकतांत्रिक पद्धतीने संचालन करण्याचे तंत्र. आणि नंबर 3 आहे मुक्त संचालनाचे तंत्र. यापैकी आपण आज सल्लामसलत करून संचालन करण्याचे तंत्र हे कशा पद्धतीने राबवले जाते यावर चर्चा करणार आहोत. सल्लामसलत करून संचालन करण्याचे तंत्र हे संचालनाचे एक महत्त्वपूर्ण व उपयुक्त असे तंत्र आहे. या तंत्रानुसार व्यवस्थापक कार्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या बाबतीत सहाय्यकांना विश्वासात घेऊन त्यांची मते जाणून घेतो. एखादं कार्य करायचं असेल तर आपल्याला काय करता येईल यावर तो चर्चा करत असतो. आणि चर्चेमधून संघटनेला, व्यवसायाला अनेक प्रश्न पडलेले असतात. त्या प्रश्नावर उत्तर शोधत असताना आपले स्वतःचे मत हे कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा सांगत असतो. आणि सांगत असताना एखादं मत असेल, एखादा प्रश्न असेल, यावर मनमोकळी चर्चा करण्यासाठी सहाय्यकांना प्रेरित करत असतो, प्रोत्साहित करत असतो. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहाय्यकांना सहभागी करून घेतो आणि अशा रीतीने घेतलेल्या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी याकरिता सहाय्यकांचे पूर्ण सहकार्य मिळवण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न केले जातात. या तंत्राचा अवलंब करून व्यवस्थापक संचालनाचे कार्य करीत असताना त्यांचा संबंध कर्मचाऱ्यांच्या समूहाशीच येत असतो. पण हा संबंध व्यक्तिगत पातळीवरून येतो आणि दुसरे असे की तो प्रत्यक्ष स्वरूपाचा असतो. व्यवस्थापकांनी संचालनाच्या या विशिष्ट तंत्राचा कौशल्याने म्हणजे अतिशय हुशारीने उपयोग करून घेतल्यास त्याची परिणाम तुमच्या व्यवसायासाठी अतिशय चांगले होतात. एखाद्या ठिकाणी लाखो खर्च करून सुद्धा अपेक्षित असा परिणाम मिळत नाही. परंतु तज्ज्ञ व्यक्तीशी, तज्ज्ञ कर्मचाऱ्याशी, तज्ज्ञ सहाय्यकाशी आपण जर एखाद्या विषयावर चर्चा केली, त्याचा सल्ला घेतला, तर त्या पैशापेक्षाही जास्त महत्त्वाचा सल्ला हा एखाद्या कर्मचाऱ्याकडून तुम्हाला व्यवस्थापकाला मिळत असतो आणि याचे परिणाम तुमचा व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो. अशा पद्धतीने सल्लामसलत करून घेण्याचं तंत्र हे अतिशय महत्त्वाचं एक तंत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये आहे सल्लामसलत करून जेव्हा तंत्र वापरलं जातं, संचालन केलं जातं, या संचालनामध्ये 2 प्रकारचे हे केले जातात. एक अनौपचारिक बैठक घेतली जाते आणि दुसरी औपचारिक बैठक घेतली जाते. आता अनौपचारिक बैठकी म्हणजे काय, तर वर नमूद केलेल्या तंत्राचा
कौशल्याने उपयोग करून घेण्यासाठी व्यवस्थापक प्रत्येक महत्त्वाच्या बाबतीत सहाय्यकाचे मत जाणून घेत असतो किंवा त्यांचा सल्ला घेतो, हे आपण वर स्पष्ट केलेले आहे. याकरिता सर्व सहाय्यकांना एकत्रित आणण्यासाठी व्यवस्थापकांनी कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. काही वेळेस याकरिता सर्व सहाय्यकांची अनौपचारिक बैठक बोलवणे फार उपयुक्त असते. अनौपचारिक बैठकीमध्ये व्यवस्थापक त्यांच्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या व्यक्तीशी पुढील बाबीवर चर्चा करत असतात. प्रमंडळाच्या नवीन धोरणाचे स्पष्टीकरण जर करायचे असेल तर यावर मनमोकळी चर्चा केली जाते. नव्याने स्वीकृत केलेले कार्यक्रम सहाय्यकांना समजावून सांगण्याकरिता, एखाद्या कार्यक्रमाची अंमलबजावणी अपेक्षेनुसार केली जात नसल्यास त्याला जबाबदार असलेली कारणे शोधण्याकरिता, निरनिराळ्या सहाय्यकांच्या कार्यामध्ये व वागणुकीमध्ये समन्वय साधण्याकरिता व धोरणे, योजना, कार्यक्रम आणि कार्यपद्धती याबद्दल काही मतभेद असतील तर ते दूर करण्याकरिता सुद्धा अनौपचारिक बैठका घेतल्या जातात. व्यवस्थापक आणि त्याचे सर्व सहाय्यक तसेच सहाय्यकामध्ये परस्पर सद्भावना व विश्वास असल्यास अनौपचारिक बैठकी कमालीच्या यशस्वी होतात. अनौपचारिक बैठकीचा दुसरा महत्त्वाचा फायदा असा की बैठकी केव्हाही सहजपणे व तत्परतेने बोलवल्या जाऊ शकतात. याला आपण काय म्हणतो, अनौपचारिक बैठक असे म्हणत असतो. ही झाली अनौपचारिक बैठक. आता एक औपचारिक बैठक आहे. औपचारिक बैठकी म्हणजे काय? अनौपचारिक बैठकी बोलवण्याच्या पद्धतीचे काही ठळक फायदे जरी असले तर प्रत्येक वेळेस व प्रत्येक प्रश्नाची सहाय्यकाशी चर्चा करण्याकरिता अशा बैठकी बोलवणे सोयीचे व उपयुक्त नसते. सहाय्यकांना चर्चेसाठी एकत्रित करण्याकरिता अनौपचारिक बैठकीचे सुद्धा आयोजन करणे जेव्हा सोयीस्कर नसते तेव्हा औपचारिक रीतीने बैठका भरवल्या जातात. अशा बैठकीचे आयोजन करण्याकरता आगाऊ सूचना प्रसारित करून सर्व संबंधितांना बैठकीची वेळ, जागा व चर्चेच्या विषयाबद्दल माहिती दिली जाते. तज्ज्ञांच्या मते व्यवस्थापकांनी सहाय्यकाशी पुढील बाबीवर सल्लामसलत करण्यासाठी बोलवलेल्या औपचारिक बैठकी फार उपयोगाच्या ठरत असतात. यामध्ये युद्ध किंवा अशाच प्रकारच्या राष्ट्रीय संकटाचा कारखान्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची चर्चा करण्याकरिता. नंबर 2 आहे व्यवसायाचा विस्तार किंवा संकोच करण्याच्या उद्देशाने ठरविलेल्या अधिकृत धोरणाचे स्पष्टीकरण करण्याकरिता. नंबर 3 वित्तीय अंदाजपत्रक व विक्रीचे अंदाजपत्रक अंमलात आणण्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रमाचे स्पष्टीकरण करण्याकरिता. आणि नंबर 4 कारखान्याच्या संघटनेमध्ये करण्यात आलेल्या बदलाचे स्पष्टीकरण करण्याकरिता. अशा पद्धतीने औपचारिक बैठकीमध्ये काही ठराविक बाबतीत औपचारिकता पाळली जात असली तरी त्यामुळे वातावरणातील मोकळेपणा कमी होत नाही. विभिन्न कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याकरिता औपचारिक बैठकी उपयुक्त ठरत असतात. सल्लामसलत करून संचालन करण्याच्या तंत्राचा अवलंब केल्यामुळे प्राप्त होणारे फायदे. व्यवस्थापकांनी जेव्हा सल्लामसलत करून संचालन करण्याच्या तंत्राचा जर अवलंब केला तर त्यांना व्यवस्थापकांना व्यवसायाला पुढील प्रकारे महत्त्वाचे फायदे प्राप्त होत असतात. यामध्ये आहे क्रमांक 1 विभागीय योजना निर्दोष राहतात. व्यवस्थापकांनी आपल्या सहाय्यकाशी वेळोवेळी सल्लामसलत केल्यामुळे अनेक बाबीवर नव्याने प्रकाश पाडला जातो. सहाय्यकाचे मत जाणून घेतल्यामुळे व्यवस्थापकांना एरवी माहीत नसली महत्त्वाची माहिती मिळत असते. व्यवस्थापक या सर्व माहितीचा योजना तयार करत असताना कौशल्याने उपयोग करून घेऊ शकतात. अनुभवी सहाय्यकाशी सल्लामसलत केल्यामुळे योजनेमध्ये काही उणिवा राहून गेल्या असतील तर त्यासुद्धा व्यवस्थापकाच्या लक्षात आणल्या जाऊ शकतात. निर्दोष स्वरूपाच्या विभागीय योजना तयार करण्याकरिता सल्लामसलत करून संचालन करण्याचे तंत्र हे उपयुक्त ठरत असते. नंबर 2 आहे योजनांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे घडून येत असते. सहाय्यकाच्या कामावर देखरेख ठेवण्याच्या क्रियेचाही संचालन कार्यामध्ये समावेश होत असतो. काही सहाय्यक हे कार्य अपेक्षेनुसार करीत नसतील किंवा त्यांच्या कार्यक्षमतेचा दर्जा कमी असेल तर व्यवस्थापक ही गोष्ट सहाय्यकांना कोणत्याही प्रकारे न दुखविता बैठकीमध्ये चर्चा करीत असताना त्यांच्या लक्षात आणून देऊ शकतात. योजनाच्या अंमलबजावणीमध्ये कोणते अडथळे आहेत याचाही बैठकीमध्ये करण्यात येणाऱ्या चर्चेमुळे चटकन शोध लागतो व नंतर
व्यवस्थापकीय सर्व अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी योजना तयार करू शकतात। नंबर 3, निरीक्षण व नियंत्रणाचे कार्य सुलभ होते। अनौपचारिक व औपचारिक बैठकीमध्ये व्यवस्थापकांना आपल्या सहाय्यकाशी सर्व महत्त्वाच्या बाबतीत मोकळी चर्चा केल्यामुळे सहाय्यकाच्या मनात त्यांच्या कार्याबद्दल कार्यपद्धतीबद्दल शंका राहत नाही। काही अडचणी असल्या तरी त्यांचे तत्परतेने निराकरण केले जाते आणि सहाय्यक त्यांचे कार्य पूर्ण आत्मविश्वासाने करू शकतात। कारखान्याच्या संघटनेमध्ये ही परिस्थिती उत्पन्न झाल्यानंतर व्यवस्थापकांना सहाय्यकांच्या कार्यावर जरी देखरेख करण्याची गरज उरत नसली तरी अशा परिस्थितीमध्ये जे काही कार्य केले जातं ते कार्य संचालनाचे कार्य अतिशय सुलभ रीतीने होत असते। निरीक्षण व नियंत्रण हे दोन्ही कार्य सुलभ झाल्यास व्यवस्थापक आपला वेळ व शक्ती इतर महत्त्वाच्या कार्यासाठी राखून ठेवू शकतात। अशा पद्धतीने आपण संचालन म्हणजे काय, संचालनाची तंत्रे कोणती आहेत आणि संचालनाचे 3 फायदे पाहिलेले आहेत। बाकी 2 फायदे पुढील तासामध्ये घेऊया। तोपर्यंत इथेच थांबूया। धन्यवाद।